ये ना तर पाकच्या ड्रोन हल्ल्यांना भारताचं सडेतोड असं उत्तर श्रीनगर एअरपोर्ट जवळ 6 ते 7 स्फोटांचे आवाज आलेले आहेत। पाकचे ड्रोन पाडत भारतानं हे सर्व हल्ले उधळून लावलेले आहेत। पाकिस्तानचे ड्रोन पाडताना त्या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे ड्रोन पाडताना त्याचे स्फोट होतात, त्याचा आवाज देखील या ठिकाणी येतोय। तर श्रीनगर एअरपोर्ट जवळ 6 ते 7 स्फोट झाल्याचे आवाज या ठिकाणी येत होते। श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन पाडण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले। एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे ड्रोन नष्ट केले आहेत। एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हवेतच हे ड्रोन नष्ट होत आहेत। श्रीनगर, भटिंडा, फिरोजपूर, करतारपूर, नागरोटा तसंच तरणतारणमध्ये कशा प्रकारे हे ड्रोन हवेतच नष्ट केले गेले त्याची ही दृश्य आपण पाहतोय। जम्मू, उरी, सांबा, राजौरी, पठाणकोट आणि अमृतसर या ठिकाणी देखील पाकिस्तानकडनं गोळीबार आणि त्याचबरोबर ड्रोननं हल्ला करण्यात आला होता। तर पठाणकोटमध्ये मिसाईलनं देखील हल्ला करण्यात आला होता, जो भारताला निष्काम ठरवलेला आहे। भारतानं हे ड्रोन आणि मिसाईल देखील नष्ट केलेले आहेत। हवेतच ड्रोन उडवण्यात आले। या सर्व ठिकाणी आधी ब्लॅकआउट करण्यात आलं, त्यानंतर सायरन वाजले। हे सर्व ड्रोन जे आहेत ते हवेतच उडवण्यात आलेले आहेत, नष्ट करण्यात आलेले आहेत। प्रागच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याने ताबडतोब उत्तर दिलेलं आहे। पाकिस्ताननं भारताविरोधात आता युद्ध पुकारल्याची घोषणा केली आहे। तर पाकिस्तानकडनं आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ड्रोननं हल्ला करण्यात आला। श्रीनगर, भटिंडा, फिरोजपूर, करतारपूर, नागरोटा आणि तरणतारण या ठिकाणी देखील ड्रोननं हल्ला करण्यात आला, जो भारतानं परतावून लावलेला आहे। पाकिस्तानचे ड्रोन या ठिकाणी हवेतच उडवून लावण्यात आले आहेत। पाकिस्तानकडनं काल 400 ड्रोनचा वापर करण्यात आलेला होता। तर आजही पाकिस्तानकडनं सगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोननं हल्ला करण्यात आला, जो भारतानं परतावून लावलेला आहे। तब्बल 20 शहरांमध्ये पाकिस्तानकडून आज हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ला। पाकिस्तानचे पुन्हा जम्मू, पंजाब, राजस्थानात ड्रोन। भारतानं पाकिस्तानचे नापाक ड्रोन पाडले। पाककडून परत भारताच्या आर्मी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न। अमृतसर, पठाणकोट एअरबेसवरचा हल्ला हाणून पाडला। जैसलमेर, बाडमेर, फलोदीच्या एअरबेसवरचे हल्ले परतवले। पोखरण, उत्तरलाई एअरबेसवरचाही हल्ला उडवून लावला। नागरी विमानांना ढाल करून पाकचे ड्रोन हल्ले। ड्रोनला डिफेन्स सिस्टीमनं कॅच करू नये म्हणून विमानांची ढाल। डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन हवेतच पाडले। श्रीनगर एअरपोर्ट जवळ 6 ते 7 स्फोटांचे आवाज या ठिकाणी आलेले आहेत। श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडत भारतानं सर्व हल्ले उधळून लावलेले आहेत। एअरपोर्ट लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या ड्रोननं झालेला होता, मात्र हे ड्रोन आता भारतानं पाडलेले आहेत। बारामुल्लामध्ये सुद्धा 8 ते 10 स्फोटांचे आवाज आले होते, इथे देखील ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज आलेले आहेत आणि हे ड्रोन नष्ट करताना स्फोटांचे आवाज झाले। तर पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र हा हल्ला जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमानांचं उड्डाण सध्या सुरू आहे। ड्रोन हल्ल्यांसाठी पाकने नागरी विमान सेवा सुरू ठेवलेली आहे आणि या नागरी विमान सेवेच्या आडून पाकिस्तान सध्या ड्रोन हल्ला करतोय। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे आणि या नागरी विमान सेवा सुरू ठेवून पाकिस्तानने हा भ्याड ड्रोन हल्ला केलेला आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमानांचं उड्डाण सुरू आहे। ही ढाल करत या ठिकाणी ड्रोन हल्ले भारतावर केले जात आहेत, मात्र पाकिस्तानचे सगळे मनसुबे भारताकडनं उद्ध्वस्त केले जात आहेत। नागरी विमानाच्या आडून पाकनं हा ड्रोन हल्ला केला असला तरी हे सगळे ड्रोन जे आहेत ते भारताकडनं नष्ट केले जात आहेत। भारतानं जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरूच आहेत। कालही पाकिस्तानकडनं ड्रोन